आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग फायनल अकाउंट ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न या टॉपिकमध्ये बॅलन्स शीट कशी तयार करावी किंवा या बॅलन्स शीटमध्ये कोणते कोणते आयटम्स आपण घ्यायला पाहिजे या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सुभाष सोनवणे. तर मागच्या डिस्कशनमध्ये आपण बघितलं आहे की नॉन ट्रेडिंग कन्सर्नला कोणत्या प्रकारचे अकाउंट्स तयार करावे लागत असतात. जसे की तयार कराव्या लागणाऱ्या अकाउंट्समध्ये मुख्य अकाउंट्स असतात प्रिपरेशन ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. त्यामध्ये आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट या संदर्भामध्ये थोडीफार डिस्कशन केलेलं आहे. तर आज आपण या टॉपिकमध्ये बॅलन्स शीट तयार करत असताना विचारात घ्यावे लागणाऱ्या काही ॲडजस्टमेंट्स आणि त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर नॉन ट्रेडिंग कन्सर्नची बॅलन्स शीट तयार करत असताना आपणास मुख्य करून त्यामध्ये ॲसेट आणि लॅबिलिटीज कव्हर करावे लागत असतात. कोणतेही ट्रेडिंग कन्सर्न असो किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न असो, ज्या ॲसेट आणि लॅबिलिटी असतात, साधारणपणे ॲसेट या 3 प्रकारच्या असतात: फिक्स ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट. तर फिक्स ॲसेटमध्ये बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर या प्रकारच्या अशा फिक्स आणि लॉंग टर्म पर्पजसाठी खरेदी केलेल्या ॲसेट येतात. तर करंट ॲसेटमध्ये शॉर्ट टर्म म्हणजे 12 महिन्याच्या आतमध्ये ज्यांचं कन्व्हर्शन सेलमध्ये किंवा कॅशमध्ये होऊ शकतं अशा ॲसेट येत असतात. फॉर एक्झाम्पल डेटर्स, आउटस्टँडिंग इन्कम्स या प्रकारे. लॅबिलिटीमध्ये ट्रेडिंग कन्सर्न असेल तर त्याचं शेअर कॅपिटल असतं आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल तर त्यांना कॅपिटल फंड असतं. जर मग नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल तर यांच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंड किंवा कॅपिटल कलेक्शन कसं होतं. या ऑर्गनायझेशनमध्ये जे मेंबर्स असतात त्यांना दरवर्षी एका स्पेसिफिक पर्पजसाठी सबस्क्रिप्शन किंवा डोनेशन्स तयार करावे लागतात, वर्गणी तयार करावी लागते आणि त्यामधून ते त्यांचं कॅपिटल पण तयार करत असतात. किंवा वर्षभरामध्ये मिळालेले काही इन्कम्स कॅपिटलाइज करावे लागत असतात. कॅपिटलायझेशन ऑफ इन्कम्स मीन्स क्रिएशन ऑफ कॅपिटल फंड. थोडक्यात आपण बॅलन्स शीटमध्ये विचारात घ्याव्या लागणाऱ्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन कोणत्या आहेत ते पण बघूया. ज्यामध्ये जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस असेल तर काय करायचं. जे काही वर्षभरामध्ये एक्सपेन्सेस होतात त्यापैकी काही एक्सपेन्सेस बाकी असतात, आउटस्टँडिंग असतात वर्षाच्या शेवटी. जर एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल तर ते आपणास लॅबिलिटी साईडला घ्यायचे असतील आणि जर एक्सपेन्सेस प्रीपेड असेल तर आपणास ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचे असतात. ॲसेट्स. त्याचप्रमाणे जर इन्कम्स ॲक्युरेट असेल, बाकी असेल किंवा इन्कम्स ॲडव्हान्समध्ये मिळालेले असतील तर काय करायचं. So in case of accrued incomes, it should be treated as assets, and if in case of incomes received in advance, it is treated as liabilities. तिसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट ज्यामध्ये लक्षात घ्यायचे, व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये ज्या काही ॲसेट असतात आणि त्या जर फिक्स ॲसेट असेल तर त्याच्यावरती आपणास डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. हे डेप्रिशिएशन ॲसेट साईडला लेस करायचं आहे. लेस फ्रॉम ॲसेट्स. त्यानंतर कॅपिटलायझेशन ऑफ इन्कम म्हणजे वर्षभरामध्ये जे काही इन्कम मिळालेले आहे त्यापैकी काही पोर्शन जर कॅपिटलाइज करायचं असेल म्हणजे तो इन्कम कॅपिटल फंडला क्रिएट करायचा असेल
तर तो आपणास त्या एक्सपेन्सेसमधून इन्कम्समधून मायनस करायचा आहे आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे. ॲड टू कॅपिटल फंड. याप्रमाणे ज्या काही महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट असतात त्या कन्सिडर करायच्या. यासोबतच इतर देखील काही महत्त्वाचे ॲडजस्टमेंट्स असतात त्यावर देखील आपण नंतरच्या टॉपिकमध्ये डिस्कशन करणार आहोत.